अयोध्येतल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करत होते। गेले 11 दिवस या प्रधानमंत्र्यांनी व्रतकैवल्य केले, उपवास केले। 11 दिवस ते म्हणे मंदिरात ब्लँकेटवर झोपले। अरे या देशातली 40 कोटी जनता फुटपाथवर रोजच झोपते आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या, ढोंगा कसली करताय। नरेंद्र मोदींनी म्हणे 11 दिवस उपवास केला। या देशातली 80 कोटी जनता ही अर्धपोटी आहे, तुम्ही उपवासाचं नाटक कसलं करताय। ही नाटक बंद करा। आणि मला गंमत वाटते, इतका आनंदाचा क्षण, प्रभू श्रीराम मंदिरात गेले, इतका मोठा संघर्ष झाला, आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे की राम आपल्या मंदिरात पोहोचलेले आहेत। पण फक्त एकच माणूस या देशामध्ये रडला, नरेंद्र मोदी। आपण पाहिला असेल, मूर्तीकडे बघून ढसाढसा रडतायत। अरे आनंद आहे, हा आनंदाचा क्षण आहे, रडताय काय? निवडणूक आला का हा माणूस रडतो? पुलवामामध्ये 40 जवानांचं हत्या झाली, हौतात्म्य झालं, तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत। पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले, तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा एक टिपूस आला नाही। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 2000पेक्षा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत। या महाराष्ट्रात देशामध्ये हजारो महिलांवर रोज अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, या प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत। पण राजकारणात निवडणूक आली की अशा एखाद्या प्रसंगामध्ये हे महाशय डोळ्यातून ढसाढसा अश्रू काढून रडतात। हे मगरीचे अश्रू आहेत, हे खोटे अश्रू आहेत, हे लक्षात घ्या। या देशामध्ये रोज भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटीचा भ्रष्टाचार होतोय, तो भ्रष्टाचार पाहून यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत, पण रामाची मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते। मला असं वाटलं की रामानं बहुतेक त्यांच्यावर डोळे वटारले असतील, तुम्ही इथे का आलात म्हणून। या देशामधली परिस्थिती अशा प्रकारे गंभीर आहे, या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे। तिथे रामराज्य येत असताना, रामाचं राज्य अयोध्येमध्ये येत असताना, या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचं राज्य आलं, हे आपलं दुर्दैव आहे।